नांदेड़ की अदालत ने 4 सामाजिक कारकुनों को सरकारी कामों में मुदाखलत के इल्जाम से बाइज्जत बरी कर दिया है। नांदेड़ में सन 2008 में बल्दिया उज़्मा के कमिश्नर को कालिक लगाने के इल्जाम में पुलिस ने 4 अफराद को हिरासत में लिया था। इस मामले की 2012 में इन्हें सजा भी सुनाई गई थी, जिसमें इन्हें 6 महीने की कैद का हुक्म दिया गया था। मुल्जिमीन ने इस फैसले के खिलाफ अपील की थी, जिसके बाद अदालत में इन चारों मुल्जिमीन की कार्रवाई शुरू हुई, लेकिन वकील की नामुनासिब जिर्राह की वजह से मुल्जिमीन परेशानी से दो चार हो गए। मुल्जिमीन और उनके रिश्तेदारों ने अपने वकील को तब्दील करते हुए एडवोकेट नितिन सोनकामड़े की खिदमत हासिल की, जिसके बाद चंद माह में ही इन मुल्जिमीन को अदालत ने बाइज्जत बरी करने का फैसला सुना दिया। फैसले के बाद मुतासिरीन ने खुशी का इजहार करते हुए नितिन सोनकामड़े और उनके जूनियर एडवोकेट प्रवीण खिल्लारे, एडवोकेट विनोद और एडवोकेट कृति सोनकामड़े की गुलपोशी की। 2008 साली नांदेड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त माननीय सुधीर मोहन डिंकाळे यांनी दारिद्र्यरेषेच्या यादीमध्ये संघसेन नगर या नगरला हरिजनवाडा हे नाव टाकल्यामुळं आम्ही त्यांना विचारण्यासाठी गेलो असता काही जमावाने त्यांच्यावर काळं फासलं होतं। त्याच्यामध्ये आम्हाला तिथं स्थानिक पोलीस स्टेशनने संशयित या मनाने आम्हाला घेऊन आलो होतो, कारण आम्ही तिथं त्या एरियामध्ये जरा राजकारणमध्ये असल्यामुळं त्यांनी आम्हाला घेऊन आले। त्यामुळं आम्हाला 2012ला त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये शिक्षा झाली होती 6 महिन्याची। तर 2012च्या नंतर आम्ही माननीय ॲडव्होकेट नितिन सोनकामळे सर यांच्याकडं न्याय मागण्यासाठी गेलो। बाबा आमच्यावर असा सजा झाली आणि आम्ही अपीलमध्ये नांदेडच्या डिस्ट्रिक्ट जजकडे जात आहेत, तिथून आमची तुम्ही केस सांभाळावी आणि तिथून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा। तर तेव्हापासून आम्हाला आज 17/10/2019ला त्यांनी न्याय दिला व आमचे वकील साहेबांनी आम्हाला बाइज्जत बरी सोडण्याचा श्रेय घेतलं आहे। हा सन 2008मध्ये महानगरपालिकेचे आयुक्त डेंकाळे यांच्या चेहऱ्यावर काही युवकांनी काळी फासलं होतं। त्याचं कारण असं होतं की जे संघसेन नगर आहे त्या संघसेन नगरचं दारिद्र्यरेषेच्या यादीमध्ये हरिजनवाडा हे नाम नमूद का केले यासंबंधी काही युवकांनी त्यांना विचारण्यास गेले असता त्यांना काळीक पोचली होती व त्याच्यामध्ये संशयावरून माझे जे 4 पक्षकार आहेत त्यांना अटक केली होती व 2012मध्ये JMFC नांदेड यांनी त्यांना 6 महिन्याची शिक्षा व दंड लावला होता। त्याच्या विरुद्ध माझ्या पक्षकारांनी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब नांदेड यांच्या पुढे क्रिमिनल रिव्हिजन फाईल केलं व त्या क्रिमिनल रिव्हिजनमध्ये आज रोजी दिनांक 17/10/19 रोजी न्याय निवाडा झाला व त्याच्यामध्ये माझे पक्षकार यांना निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सन्माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नांदेड यांनी दिले। सदरील केस संबंधी मी अशी बाजू मांडली की जे हरिजन शब्द आहे भारतीय संविधान 1950मध्ये जेव्हा भारतीय संविधान अंमलात आलं व त्याच्यामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं की अस्पृश्यता अस्पृश्यता नष्ट करण्यात यावी। मग ह्या संबंधी सरकारी पक्षाने सांगितले होते की माझ्या आरोपी पक्षकारांनी हरिजन शब्दाच्या विरुद्ध त्यांनी काय केलं म्हणून त्यांनी तोंडाला काळी फसली होती। पण सरकारी पक्षाने कसल्याच प्रकारचे जे हरिजनवाडा ह्या संबंधीचे कागदपत्र होते व तसेच त्यांच्याकडे जे पुरावे होते TV CD ज्याच्यामध्ये माझ्या पक्षकारांनी त्या कमिशनरला तोंडाला काळी फासली यासंबंधीचे जे पुरावे दाखल केले होते ते कसे चूक व बिनबुडाचे आहेत यासंबंधी सन्माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्यापुढे बाजू मांडत सर्व गोष्टींची जे खालच्या कोर्टाने जे शिक्षा दिली होती जे कसे बेकायदेशीर व इलिगल आहे हे संबंधित न्यायालयापुढे बाजू मांडून आज रोजी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नांदेड यांनी माझ्या पक्षकारांना निर्दोष सोडण्याचे आदेश दिले।